आज आपण बनवणार आहोत चिवच्या भाजीचा झुणका। उन्हाळ्यामध्ये स्पेशली ही भाजी येते आणि खायला एकदम मस्त लागतो हा झुणका। नक्की करून बघूया चला। त्यासाठी मी इथे चिवईची भाजी उन्हाळ्यामध्ये येते, स्पेशली थंड राहते आणि खाल्लीच पाहिजे। याचा आज आपण झुणका बनवणार आहोत आणि पहिल्यांदा बघू की निवडायची कशी। तर हे बघा, अशा प्रकारे निवडायची। हे जे रूट्स आहे ना, हे जे रूट्स आहे हे काढून टाकायचे। हे बघा, थोडेफार हे जे रूट्स असते ना ते काढून टाकायचे। हे असं काढून टाकायचं, झालं। सोपं आहे निवडणं। हे पिवळे पानं वगैरे दिसते तर हे सुद्धा असे काढून घ्यायचे। बघा, पूर्ण निवडून झालेली आहे। हा निघाला कचरा, हे बघू शकता। ठीक आहे, आता अजून याला काय करायचं, अशी टॉस करायची वर खाली थोडीशी। जो काही कचरा आहे, माती वगैरे आहे ते पुन्हा निघून जाईल। धुणार तर आहोतच आपण, तरी हे बघा तरीसुद्धा माती निघाली, हे बघू शकता। तुम्हाला दाखवते, असं टॉस केल्यानंतर थोडीफार जी माती राहते ती पुन्हा निघून जाते। आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊ। इथे चिवची भाजी मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळत ठेवलेलं आहे। तोपर्यंत तिकडे तडका तयार करून घेऊ। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, 1 ते 1.5 बुटलं। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकलं हाफ टीस्पून जिरं, 5 ते 6 लसणाच्या कळ्या बारीक चिरून घेतलेल्या, आणि इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या त्या सुद्धा कापून घेतलेल्या आहे। परतून झाल्या, गॅसची फ्लेम लो ठेवायची एकदम। नंतर इथे हळद, धने पावडर आणि तिखट सुद्धा टाकायचं। मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे तिखट थोडं कमी प्रमाणात टाका, तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार। आता इथे गॅसची फ्लेम एकदम लो, म्हणजे लो आहे, नाही तर जळले जाईल सगळं। आता इकडे चिवची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती, ती चिरून अशी टाकून द्यायची त्यामध्ये। तर तुम्ही आधीच चिरून ठेवू शकता, नाहीतर मग अशा प्रकारे कैचीने कापली तरी सुद्धा चालेल, किंवा कोणी कोणी चिरत सुद्धा नाही आवडत त्यांना, तर अशी ही न चिरताच तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, आणि या चिवच्या भाजीला आहे ना थोडंसं पाणी सुटते हलकंसं। तर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पहिल्यांदा मिक्स करून बघू शकता झालेलं आहे। आता यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर थोडासा तुकडा आंब्याचा आहे, त्याच्या फोडी करून घेतल्या बारीक बारीक। तर यामध्ये चिवच्या भाजीमध्ये आंब्याचा या तुकडा नक्की टाका। उन्हाळ्यामध्ये स्पेशली भाजी येते आणि उन्हाळ्यामध्ये हिरवे आंबे सुद्धा असतात, कच्चे आंबे। तर थोडंसं हे आंब्याच्या फोडी टाका बारीक बारीक चिरलेल्या। नंतर चवीनुसार मीठ, आता मीठ थोडंसं कमी टाका, कारण की ही भाजी श्रिंक होते। सो त्यामुळे कमी टाका मीठ, नाहीतर मग खारड होऊ शकते। आता सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून याला 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं। आणि ही थोडीशी नरम होते किंवा श्रिंक होते, आणि पाणी सुटते याला। हे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी आपली रेडी आहे। आता ही चिवीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे। त्यासोबतच त्या आंब्याच्या फोडी आपण टाकलेल्या होत्या त्या सुद्धा अशा फिरवत असताना थोड्याशा चमच्याने प्रेस करून घ्यायच्या, स्मॅश करून घ्यायच्या, म्हणजे छान असं सगळं एकजीव होते आणि भाजी एकदम मस्त अशी चविष्ट लागते। तर भाजी बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल। आता तुम्ही यामध्ये बेसन आपल्या अंदाजानुसार टाका। इथे 1 पावच मी भाजी घेतलेली आहे, 4 जणांना मला ही भाजी बनवायची आहे, 4 जणांसाठी। तर मी इथे 2 चमचे बेसन आधी टाकलं, हे बघू शकता 1 चमचा, आणि नंतर 2 चमचे। नंतर पुन्हा लागलं तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं। पहिल्यांदा 2 चमचे बेसन टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। लागलं तसं तुम्ही यामध्ये बेसन वाढवू शकता, कमी करू शकता, काही हरकत नाही। आता हे चांगलं असं तेलामध्ये पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे, जे बेसन आपण कच्चच टाकलेलं आहे। सो बेसन चांगल्या प्रकारे इथे अगदी लो फ्लेमवर मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे चिवेच्या भाजीसोबत। इथे मी पुन्हा 1 ते 2 चमचे बेसन टाकलं। तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, तुम्ही आपल्या अंदाजानुसार इथे बेसन टाका। कोणाला जास्त आवडते किंवा कोणाला कमी आवडते यामध्ये असं बेसन। सो इथे मी 4 चमचे बेसन टाकलेलं आहे, 4 जणांसाठी ही मी भाजी बनवणार आहे। सो आता हे चांगलं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर यामध्ये हलकासा पाण्याचा फुलका द्यायचा, म्हणजे बेसन चांगलं भाजल्यानंतर ते शिजायलाही पाहिजे। सो आता तेलकट लागेल। नंतर याला झाकण ठेवून चांगलं 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलं पाण्याचा फुलका देऊन। तर झुणका बघू शकता आपला एकदम रेडी आहे। तुम्ही बघू शकत असाल एकदम मस्त असा आणि इतका सुंदर सुगंध येत आहे। तुम्ही याला भाकरी सोबत, पोळी सोबत, आणि म्हणजे असं खायला इतकं जबरदस्त लागतो ना, नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करा। आता यावर तुम्ही जर तडका दिला तर अजूनच मस्त लागतो, पण कोणाकोणाला नाही आवडत तर नाही दिला तरी असाही झुणका खायला एकदम मस्त लागतो। तर जो आपण तडका तयार करून घेऊ, त्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये
थोडंसं तेल घेतलं, खूप जास्त नाही, अगदी थोडंसं. त्यामध्ये हलकसं तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं जिरं. जिरं फुलायला लागलं, फुलणं त्याचं बंद झालं की त्यामध्ये लसणाच्या कळ्या 2 ते 3 बारीक चिरलेल्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बस. आता हे थोडंसं सांबार टाकून घेतला आणि त्यावर टाकायचा तडका. आहा, इकडे तडका शिजत आहे, तर रेडी आहे आपला तडका. आणि तो टाकायचा इथे झुणकावर. मस्त लागतो खायला. ते लसणाचे जे तुकडे आहे ना, एक नंबर लागतात खाण्यासाठी. नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छानशी एक कमेंट करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.